श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. शिवाजी महाराजांचा आजोळ असणाऱ्या सिंदखेड राजा येथे दत्तात्रय सदाशिव पाटील नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते. ते तेथे पंचायत समितीमध्ये शेतकी खात्यात शेतकी मदतनीस म्हणून काम करीत असत. पुढे 1950 साली दैवयोगाने त्यांची बदली साखरखेर्ड्यात झाली व ते साखरखेर्ड्यास राहण्यास आले. त्यांची पत्नी अत्यंत भाविक होती, परंतु हे स्वतः मात्र अत्यंत नास्तिक होते. सन 1951च्या माघ मासात श्री रामानंद महाराजांच्या मंदिरात वद्य नवमीपासून श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव सुरू होता. सकाळचा काकडा आटोपून सर्व मंडळी मंदिरासमोरील प्रांगणात गोविंद राधे गोविंद म्हणून फुगड्या खेळत होती, तर काही मंडळी त्यांच्या भोवती फेर धरून पावल्या खेळत होती. नेमके त्याच वेळी हे दत्तोपंत हातेडीकर त्यांच्या अण्णासाहेब वरणगावकर या मित्राबरोबर मंदिरासमोरून जात होते. त्यावेळी पावल्या फुगड्या खेळत असणाऱ्या या मंडळींकडे पाहून दोघेही एकमेकांना काय धिंगाणा चालला आहे पहा, असं म्हणून हेटाळणी करत व नाक मुरडत अनादराने तेथून निघून गेले. श्रद्धा आदरभाव नसल्यामुळे मंदिरात येऊन नमस्कार करण्याचा प्रश्नच नव्हता. श्री महाराज दररोज सकाळी समर्थ संप्रदायाप्रमाणे मनाचे श्लोक म्हणून गावात भिक्षा मागत असत. जेव्हा ते हातेडीकरांच्या घरासमोर येत तेव्हा त्यांची पत्नी मात्र नियमितपणे श्री महाराजांना भिक्षा घालीत असे. एक दिवस स्त्री धर्मानुसार पत्नीची अडचण आली. दत्तोपंत घरीच होते. जवळच राहत असलेल्या नारायणसिंह जमादार यांच्या घरासमोर श्री महाराजांनी म्हटलेला मनाचा श्लोक व जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष ऐकून त्यांच्या पत्नीने त्यांना श्री महाराजांना तेवढी भिक्षा घाला म्हणून विनंती केली. तेव्हा दत्तोपंत यांनी पत्नीला तुमच्याच वाट्याला धर्म आला का म्हणून झिडकारले, परंतु परत जय जय रघुवीर समर्थ चा घोष ऐकून पत्नीने पुन्हा भिक्षा घालण्याची त्यांना विनंती केली. तेव्हा मात्र दत्तोपंतांनी अत्यंत अनिच्छेने व निरुपायाने का होईना परंतु पेलाभर गव्हाची भिक्षा महाराजांना घातली. तेव्हा श्री महाराजांनी कृपादृष्टीने न्याहाळीत त्यांच्याकडे पाहिले, परंतु त्यांनी मात्र साधं अभिवादनही श्री महाराजांना केलं नाही. 3 दिवस असेच घडत गेले, परंतु 4थ्या दिवशी मात्र भिक्षा स्वीकारताना मंडळी परगावास गेली का म्हणून श्री महाराजांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी घरीच आहे परंतु भिक्षा घालता येत नाही म्हणून सांगितले. तेव्हा श्री महाराज त्यांच्याकडे पाहून मला दुपारी मंदिरात येऊन भेटा असे म्हणाले व जय जय रघुवीर समर्थ म्हणत पुढे निघून गेले. श्री महाराजांचं हे बोलणं ऐकून त्यांच्या मनात शंकाकुशंकांनी थैमान घालायला सुरुवात केली. कशासाठी बोलवतात कोण जाणे, भेटायला जायचो आणि लावायचे काही कामाला. खरं म्हणजे आपला त्यांचा काहीच संबंध नाही आणि बोलावलं भेटायला. या संत साधू महाराजांचं असंच असतं. असा उलटसुलट नाही तो विचार करीत शेवटी 2-3च्या सुमारास ते श्री महाराजांना भेटायला मंदिरात गेले. श्री महाराजांनी अत्यंत आदरपूर्वक त्यांचं स्वागत केलं व आपण कोण, कुठले, काय काम करता वगैरे त्यांची चौकशी केली व त्यांना प्रसाद देऊन म्हणाले, सवड मिळाल्यास मंदिरात निदान सायंकाळी आरतीला येत जा. त्याप्रमाणे दत्तोपंत अधूनमधून सायं आरतीस मंदिरात येऊ लागले. एक दिवस आरती आटोपल्यावर श्री महाराजांनी दत्तोपंतांना आपल्याजवळ बसवून घेतलं. आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढून त्यांना दिली व म्हणाले, स्नान झाल्यानंतर दररोज 13 माळी जप करीत जा. त्याप्रमाणे ते दररोज नियमाने जपही करू लागले. पुढे पुढे तर ते जप झाल्याशिवाय जेवतही नसत. जे उपासनेची निंदा करीत होते, पावल्या फुगड्या खेळण्याला धिंगाणा म्हणून हिणवत होते, त्यांच्यात श्री महाराजांच्या अल्पशा सहवासाने व महाराजांच्या कृपेने असा आमूलाग्र बदल झाला. श्री महाराजांच्या प्रभावाने अशा नास्तिकाचाही स्वभाव पालटला. दगडाचाही जर देव होऊ शकतो तर मग ही तर माणसेच होती ना. माणसाचा देव होणे कठीण आहे का. नर करणी करे सो नरका नारायण होय. आपल्या सच्छील आचरणाने, सत्कर्माने आणि सत्संगाने निश्चितपणे नराचा नारायण होऊ शकतो. खरं म्हणजे नास्तिक आस्तिक आपण सामान्य लोकच मानत असतो,
परंतु संत साधू पुरुष नास्तिक कोणालाच मानित नाहीत. ते सर्वांना आस्तिकच समजतात. अहो, खरं पाहिलं तर जगात सर्व आस्तिकच आहेत. आपण परमेश्वराला सच्चिदानंद म्हणतो ना, आनंद हेच परमेश्वराचं खरं स्वरूप आहे. म्हणून ज्याला अखंड आनंद मिळावासा वाटतो व तो आनंद मिळविण्यासाठी जो अखंड प्रयत्नशील असतो तो आस्तिक. आता आनंद कोणाला नको, सुख कोणाला नको, तर सर्वांनाच अखंड आनंद हवा असतो. अखंड चिरकाल टिकणारं सुख प्रत्येकालाच मिळावं असं वाटत असतं. आणि तो अखंड आनंद म्हणजेच परमात्मा, भगवंत. म्हणजे त्या आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच सकळ जीवांची सारखी धडपड सुरू असते. यच्चयावत प्रत्येक जीवमात्राला तो परमानंद, ते शाश्वत सुख मिळावंसं वाटतं. आणि आनंद हेच परमेश्वराचं स्वरूप असल्यामुळे प्रत्येक जीवमात्र हा आस्तिकच आहे. असो. साधक हो, एकदा श्री रामजन्मोत्सवाच्या दिवशी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी रामायण सांगण्यास प्रारंभ केला. तोच गच्चीवरून एक अतिशय धिप्पाड वानर सभामंडपात आले. ते वानर कोण होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.